दत्ताना वीरमणि सिक्खापदं समाधियामि मन्नगन्धगुणोपेतं येन गुणो सन्तति पूजयामि मुनिन्दस्य श्रीपादसरोमे पूजे विभुक्तं कुसुमेन तेन पुण्येन मेत्तेन लवामि मुखम् पुष्पं विलायति यथा इदं मे कायो तथा याति विनाशवम् सरसाप्रदिष्टेन दीपेन तव दर्शिना तिलोकदीपं सम्बुद्धम् इयत्ता 6वीची विद्यार्थिनी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशी मी माझे मनोगत व्यक्त करीत आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ज्यांनी केला लाखो माणसांचा उद्धार, संघर्षातून मिळवून दिला आम्हाला अधिकार, अशा ज्ञान सूर्याला माझा प्रणाम त्रिवार. सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय गुरुजन आणि भारतीय संविधानाच्या नात्याने जोडलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज दिनांक 14 एप्रिल भीम जयंती. भीम जयंती म्हणजे काय? भीम जयंती म्हणजे एक सोन्याचा दिवस. भीम जयंती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस. भीम जयंती म्हणजे दलितांना गुलामीतून मुक्ती दिवस. भीम जयंती म्हणजे माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणारा दिवस. भीम जयंती म्हणजे भारताला सर्वात मोठी राज्यघटना मिळणारा दिवस. भीम जयंती म्हणजे राखी न बांधता करोडो महिलांना स्वातंत्र्य मिळणारा दिवस. 14 एप्रिल ही फक्त एक तारीख नाही, तर एका वादाचा आरंभ बिंदू आहे, एका युगाची सुरुवात आहे, एका जिवंत संघर्षाचा प्रारंभ आहे. ज्या संघर्षाला सुरुवात झाली होती दिनांक 14 एप्रिल 1891, कारण या दिवशी जन्मला होता हजारो वर्षापासून शोषणाच्या दरी कितपत पडलेल्या एका जनसमुदायाचा महान मुक्तिदाता. तुमचा, माझा आणि या संपूर्ण विश्वात संघर्षाची इच्छा बाळगणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा महानायक, ज्ञानसूर्य, भारतरत्न डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. जगामध्ये गरिबी तिथेच आहे जिथे शिक्षण नाही. म्हणून अर्धी भाकरी का आपण आपल्या लेकरांना चांगले शिक्षण द्या, असा विचार देणारे बाबासाहेब स्वतः वेळ प्रसंगी उपाशी राहून बॅरिस्टर झाले. ज्या समाजात कोणी 4थीपर्यंत पण शिकला नव्हता, त्या समाजात बाबासाहेब इंग्लंडहून बॅरिस्टर होऊन आले. केवढा हा भीम पराक्रम! ते आपल्या कायद्याच्या ज्ञानातून आपल्या परिवारासाठी प्रचंड पैसा कमवू शकत होते, परंतु त्या अभ्यासाचा उपयोग त्यांनी स्वतंत्र भारतात कायदेमंत्री होऊन गोरगरीब जनतेच्या उद्धारासाठी केला. महाड येथील 14 तळ्याचा सत्याग्रह संघर्ष, नाशिक येथील काळाराम मंदिरासाठीचा संघर्ष, जाती व्यवस्थेविरोधात पुकारलेले बंड यावर एक नजर टाकली तर बाबासाहेबांचे आयुष्य हे धगधगते अग्निकुंड आहे असे वाटावं. एक हाडामासाचा मनुष्य आपल्या जीवन काळात किती प्रचंड कार्य करू शकतो हे बाबासाहेबांच्या कर्तृत्वावरून लक्षात येतं. शिक्षण, समाजकारण, राजकारण, अर्थकारण अशा प्रत्येक क्षेत्रात बाबासाहेबांचे कार्य अचंबित करणारे आहे. मसुदा समितीच्या अध्यक्षपदाच्या माध्यमातून त्यांनी जगाला सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राचे सर्वात महान असे संविधान निर्मित केले. हे संविधान महान आहे कारण हे धर्माच्या पलीकडे जाऊन माणसांना महत्त्व देते, ज्यात सर्वच माणसे समान आहेत आणि ज्यात प्रत्येक माणसाला मूलभूत अधिकार आहेत, जे अधिकार हजारो वर्षापासून फार मोठ्या जनसमुदायाला नाकारले गेले होते. मित्रांनो, बाबासाहेबांनी जेवढे कार्य दलित समाजासाठी केले त्याहूनही महान कार्य या देशातील सर्वच समाजातील स्त्रियांसाठी केले, शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी केले. म्हणून बाबासाहेब हे कुठल्याही समाजाचे नेते नाही, तर विश्वातील मानवतेचे नेते आहेत. तेव्हा आजच्या या बाबासाहेबांच्या जयंतीच्या दिवशी त्यांचा शिक्का संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश आठवूयात आणि बाबासाहेबांच्या स्वप्नातील देश साकार करण्यासाठी सज्ज होऊया. हेच त्या महामानवाला खरे अभिवादन असेल. जय भीम, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आणि या समाजामध्ये अभिमानाने आणि गर्वाने या ठिकाणी आपण अतिशय सुंदर असं जीवन जगत आहोत. की बाबासाहेब म्हणतात की तो जात, धर्म, पंथ, वर्ग, वर्ण न बघता एक माणूस म्हणून प्रत्येकाकडे बघा आणि त्याप्रमाणे त्याला वागणूक द्या. धन्यवाद. यानंतर
भीमा कोरेगाव गेले भीमा कोरेगाव, भीमा कोरेगाव गेले भीमा कोरेगाव, भीमा कोरेगाव गेले भीमा कोरेगाव, भीमा कोरेगाव गेले भीमा कोरेगाव. सागराचे पाणी कधी आटणार नाही, भीमाची आठवण कधी मिटणार नाही. अरे एक जन्म काय, हजारो जन्म घेतले तरी बाबासाहेबांचे उपकार कधी फेटणार नाही. सर्वांना जय भीम. माझं नाव अभिलाषा अजित कदम. मी आता 8वी ब मध्ये शिकते. आज 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मी 2 शब्द बोलणार आहे. ते तुम्ही शांत चित्तेने ऐकावे ही माझी नम्र विनंती. 14 एप्रिल हा दिवस फक्त कॅलेंडरवरची तारीख नसून काळाने घेतलेला कलाटीचा दिवस आहे. आजच्या दिवशी भीमराव रामजी आंबेडकर नावाचा एक सूर्य जन्माला आला, ज्याने हजारो वर्षापासून अन्यायाच्या काळोखात खितपत पडलेल्या समाजाला स्वातंत्र्याचा सूर्य दाखवला. हे स्वातंत्र्य होते मानवी हक्काचे, हे स्वातंत्र्य होते शिक्षणाचे, हे स्वातंत्र्य होते सामाजिक परिवर्तनाचे आणि हे स्वातंत्र्य होते माणसाने माणूस म्हणून जगण्याचे. म्हणूनच वंचितांना, गोरगरिबांना, शोषितांना माणूस म्हणून जगण्याचे अधिकार मिळवून देणारे बाबासाहेब हे मानव नसून महामानव आहे. न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, तत्त्वज्ञ, समाजसुधारक, लेखक, भारताचे पहिले कायदेमंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार अशा अनेक पैलूंचे एकत्रीकरण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. एखादी व्यक्ती आपल्या काळात किती प्रचंड कार्य करू शकते ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे बाबासाहेबांचे जीवन. जात, वर्ग, लिंग यांचा भेदभाव न करता सर्व नागरिकांना एक समानतेचा अधिकार आणि हक्क मिळवायचे हा बाबासाहेबांचा विचार. समता, बंधुता आणि अहिंसा ही उपजत भारतीय संस्कृतीतील मुळे जोपासणाऱ्या बुद्ध धर्मात त्या बाबासाहेबांनी आपल्या अनुयायांसह 1956 रोजी प्रवेश घेतला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव जगपातळीवर शोषणमुक्ती व समानतेच्या लढ्यासाठी प्रेरणादायी ठरले. केवळ अस्पृश्यांसाठी नव्हे तर भारतीय महिलांसाठी देखील बाबासाहेबांनी संविधानात कायदेशीर तरतुदी केल्यात. म्हणूनच तर बाबासाहेब केवळ एका जातीचे नेते नसून अखिल मानव जातीचे नेते आहेत. मित्रहो, आजची आपली राजकीय, आर्थिक, सामाजिक परिस्थिती पाहता
पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची, मूल्यांची आणि संघर्षाच्या भावनेची गरज भारतीय समाजाला जाणवत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी वंचितांसाठी, गोरगरिबांसाठी, कामगार शेतकऱ्यांसाठी, शोषितांसाठी ह्याच्या नावाचा अर्थ माहिती आहे का? माहिती आहे कोणाला? नाही, मी सांगते. बा म्हणजे बाणेदार ते स्वभावाने, बा म्हणजे बारकाईने अभ्यास करणारे, सा म्हणजे साधक ते बौद्ध धर्माचे, हे म्हणजे हेतू त्यांचा सर्वसामान्यांच्या विकासाचा, ब म्हणजे बदल समाजात घडवून आणणारे, आ म्हणजे आनंद सर्वसामान्यांच्या जीवनी आणला, बे म्हणजे बेधडक सत्याग्रह केला 14 तयाचा, ड म्हणजे डगमगले नाही ते संकट आल्यावर, क म्हणजे करते समाज उन्नतीचे, र म्हणजे रचयिते भारतीय संविधानाचे. शेवटी जाता जाता मी एवढंच म्हणेन, कोणाचा जन्म कोणाला काय देऊन गेला, कोणाचा जन्म कोणाला काय देऊन गेला, पण बाबासाहेबांचा जन्म आम्हाला न्याय देऊन गेला. बाबासाहेबांचा जन्म आम्हाला न्याय देऊन गेला. सर्वसामान्यांना कायद्याचे विधान देऊन गेला. सर्वसामान्यांना कायद्याचे विधान देऊन गेला. राष्ट्राला या अजोड असे संविधान देऊन गेला. राष्ट्राला या अजोड असे संविधान देऊन गेले. जय भीम. होती
देशाच्या संविधानाला जन्म दिला आणि त्याच व्यक्तीमुळे आज भारत देशाचा संपूर्ण कारभार चालतो. अशी व्यक्ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. खालच्या जातीचा म्हणजे तो गुलाम आणि तो वरच्या जातीचा म्हणजे तो मालक. ही संकल्पना तोडणारे एकच होते, ते म्हणजे बाबासाहेब. अरे क्या हमेशा बाबासाहेब बाबासाहेब करता रहता है, पागल हो जाएगा एक दिन.
रमाची भीमाला तरी साथ होती, रमाची भीमाला तरी साथ होती. भीमराव होते दिव्याच्या समान, भीमराव होते दिव्याच्या समान, आणि त्या दिव्याची रमावत होती, आणि त्या दिव्याची रमावत होती. भीम शिक्षण घेण्या दूरदेशी जाता गोवऱ्या थापत होती तरी रमाई माता. भीम शिक्षण घेण्या दूरदेशी जाता गोवऱ्या थापत होती तरी रमाई माता. परी न खंत बसेना उंच भीमरायासाठी, भीमरायासाठी. दुनिया घाव करी कृष्ण काम, करुणिया घाव हसऱ्या मुखाने सदा रात होती, हसऱ्या मुखाने सदा रात होती. आणि त्या दिव्याची रमा